तुम्हाला आम्ही एक प्रश्न विचारतो की ही जी आगामी कुंभमेळ्यामध्ये जे साधू संत भाविक देशातून इथे येणार आहेत, त्या गोदावरीची अवस्था तर ही तर आता सध्या गटारीसारखीच दिसत आहे. गटारीचंही पाणी सोडलेलं आहे त्यामध्ये. आणि प्रशासन तपोवनातील झाडे तोडण्याच्या मागे लागलेली आहे. तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या. खरं तर आम्ही नाशिककर नागरिक आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही हिंदू धर्माचा जन्म घेतलेला आहे. परंतु आजच्या या सध्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं तपोवनातील झाडे तोडून माईस हब सेंटर उभारण्याचा प्रशासनाची आणि सरकारची जी तत्परता आहे, ती तत्परता मात्र ज्या हिंदू धर्मात गोदावरी नदीचे धार्मिक महत्त्व आहेत, प्रभू श्रीरामचंद्रांनी इथं वास्तव्य केलेलं आहेत, आंघोळी केलेल्या आहेत, अहिल्यादेवी होळकर यांनी या परिसराचा विकास केलेला आहे, जीर्णोद्धार केलेला आहे. आणि याच गोदावरी नदीकडे 500,000 कोटी रुपये सरकार प्रशासन खर्च करूनही तिची गटारीसारखी अवस्था, पानवेली, प्लॅस्टिक, कचरा या स्वच्छतेकडे साफसफाईकडे प्रशासनाचे सरकारचे सतत दुर्लक्ष होत असते. खरं तर आपण बघितलं तर आमदारही हिंदू, मंत्री हिंदू, सरकार हिंदुत्ववादी, प्रशासनात सर्व वरिष्ठ अधिकारी हिंदू, तरी या नदीकडे इतके दुर्लक्ष का? या नदीच्या धरणावर बांधलेल्या धरणामुळेच पिण्याला पाणी मिळते, औद्योगिक वसाहतीला पाणी मिळते, व्यवसायांना पाणी मिळते, तरीही आपले एवढे जर दुर्लक्ष होत असेल तर ही मोठी खेदाची, चिंतेची बाब आहेत. आगामी कुंभमेळ्यामध्ये तुम्ही काय साधू संतांना या पाण्यामध्ये आंघोळ घालणार? काय त्या कोट्यवधी येणाऱ्या नागरिकांना, भाविकांना या पाण्यामध्ये स्नान घालणार? आजही हजारो भाविक नागरिक इथं येऊन इथल्या रामकुंडातील तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात, गावाला घेऊन जातात. परंतु या भाविकांना, साधू संतांना अजून हे माहीत नसेल का रामकुंडापासून 300-400 मीटरवर असलेल्या गोदावरी नदीची अवस्था काय आहे. तर आम्ही तुमच्या या माध्यमातून नागरिकांना, भाविकांनाही आवाहन करत आहोत, सरकारला आणि प्रशासनाला आवाहन करत आहोत. आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ही गोदावरी नदी आम्हाला स्वच्छ करून, साफ करून, निर्मळ द्यावी ही आमची तुम्हाला सर्वांना, सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आपण आता नुकतंच बघितलेलं आहे, ही गोदावरी नदीची निरल आणि पवित्र अशी जी नाशिकची ओळख आहे. तर इथे जे गोदा पार्क कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं आहे, तिथे तर बरीच दुर्गंधी आणि अस्वच्छता तर आहेच, पण त्याचबरोबर ह्या पवित्र गोदेची अवस्था अक्षरशः गटारीची झालेली आहे. तर प्रशासनाला आमचा असा सवाल आहे, जर येणारे साधू संत भाविक ह्या पवित्र नदीमध्ये स्नान करणार असतील, याचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणार असतील, तर